सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार। महाराष्ट्रातील वाशिम जिल्हा रिसोड तालुक्यातील आध्यात्मिक धार्मिक सांस्कृतिक अशा विविध गोष्टींनी संपन्न असणारी पवित्र पावनभूमी पवारवाडी या नगरीमध्ये सालाबादप्रमाणे चालू असला भव्य आणि दिव्य स्वरूपाचा नामयज्ञ आणि त्या सप्ताहामध्ये मला वाटतं आजच्या 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने, गावातील सप्ताह कमिटीच्या वतीने, गावातील तरुण बांधवाच्या वतीने, गावातील भजनी मंडळीच्या वतीने ज्यांनी मला हे निमंत्रण दिलं ते आपल्या गावाचंच नव्हे तर कमी दिवसामध्ये आळंदीला राहून माऊलीच्या सानिध्यात राहून कमी दिवसामध्ये ज्यांनी कला आणि कीर्तनाचा अभ्यास लवकर संपादन केला ते आपल्या गावचं वैभव हरिभक्तीपरायण माझे लाडके पवन महाराज पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला आणि आल्यानंतर अतिशय आनंद वाटला की आपलं हे पवारवाडी नगरी या ठिकाणी आल्यानंतर आपला उत्साह पाहून मलाही उत्साह या ठिकाणी आलेला आहे। सर्वप्रथम मी आपल्या सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो की हे प्रभूचं कार्य आहे, देवाचा कार्यक्रम आहे। एखादी लेक जशी एखाद्या लेकीच्या लग्नात जसा बाप 8 तासाने लग्न साजरं करतो त्या पद्धतीने आपल्या देवाचं कार्य आपण हातात घेतलं। या ठिकाणी आमच्या पवन महाराजाला पुढे केलं आणि पण सर्वजण त्यांना पाठीमागून सपोर्ट करताय, पहिल्यांदा तुमचं कौतुक आहे। या ठिकाणी खरं तर सप्ताह म्हटलं की मृदंगाचार्य जर म्हटलं तर एक नाही सापडं, इथं 4 मृदंगाचार्य आहेत। आपल्या गावाचं वैभव हरिभक्तीपरायण विशेषतः पवन महाराज, आमचे लाडके विजू महाराज गेले तर म्हणजे 6 दिवस ज्यांचा पखवाज ऐकता विजू महाराज बाजड पाटील नेतन शेखर आणि तिसरे आमचे जीवलग असणारे हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य गोपाल महाराज गायकवाड आणि माझ्या समोर आलेले 4थे पखवाज वादक गजानन भाऊ गायकवाड म्हणजे 4 मृदंगाचार्य तुमच्या गावात लाभले बघा। काही ठिकाणी एक सुद्धा मृदंगाचार्य सापडत नाही पण आपल्या भाग्याने 4 वादक आपल्या गावाला लाभले। हरिभक्तीपरायण गायनाचार्य आमचे पुरुषोत्तम महाराज आहेत, उल्हास महाराज आहेत, इकडे बरेचसे गायनाचार्य आमचे मिर्जापूरचे महाराज जाधव महाराज आमचे जीवलग मित्र हरिभक्तीपरायण त्या ठिकाणी उपस्थित आहेत। कृष्ण महाराज आहेत। आपण सर्वच ही मंडळी कुठली ज्ञानसागर वारकरी शिक्षण संस्था, अतिशय आनंद वाटला आणि आपण माझ्या समोर आलेले गजानन पाटील कावरखे या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांची गोड साऊंड सिस्टीम आहे ते आमच्या असे असणारे दाजी बिजी भाऊ जाधव त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो। आणि आजच्या कीर्तनाचं जे सौजन्य आहे ते आमचे असणारे जीवलग संदीप भाऊ पवार यांच्या माध्यमातून या कीर्तनाचं सौजन्य आहे। आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना उदंड आयुष्य उदंड संपत्ती प्राप्त हो आणि कीर्तनाला सुरुवात करूया। विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी माझ्या समोर आलेले ज्यांचं चॅनल आहे मुक्ताई ते आमचे गजानन भाऊ गायकवाड सुद्धा आहेत। या ठिकाणी लाईव्ह कीर्तन चालू आहे, मी त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो। ज्यांचं अभंग सेवेकरता घेतलं त्यांचं जीवन ऐका। भक्तीचा जिव्हाळा, प्रेमाचा मळा, चैतन्याची चितकळा संत तुकाराम महाराज। घरात नाही धान, पोटात नाही आन, गावात नाही मान, पण चित्तात समाधान संत तुकाराम महाराज। घरात मोडकी खाट, फुटका माठ, शेवटी वैकुंठाची वाट अशा ज्यांच्या परमार्थाचा थाट ते विश्वाचे गुरु, जगाचे गुरु, आशिया खंडाचे गुरु, भारत देशाचे गुरु, महाराष्ट्राचे गुरु, वाशिम जिल्ह्याचे गुरु, पवारवाडीचे गुरु, माझे गुरु, तुमचे गुरु। इथून पुढे कीर्तन सुरू। विठ्ठल विठ्ठल पहिल्यांदा गोष्ट लक्षात ठेवा, कीर्तन आपल्याला जास्ती वेळ काय करायचं नाही बरं का संदीप। कीर्तन तुम्हाला बरं वाटेल असं नाही करायचं। या कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्या सगट माझ्या सगट काहीतरी बरं होईल असं कीर्तन करण्याचे आपल्याला प्रयत्न करायचे। लक्षपूर्वक ऐका। या सप्ताहाची उभारणी अतिशय या ठिकाणी ऐकायला तरुण आहेत, वाजवायला तरुण आहेत, गायला सुद्धा तरुण आहेत आणि मी काय तुम्हाला म्हातारा सुद्धा दिसतो का? काय तरुण कोण आहे एका मिनिटात सांगतो, लक्षपूर्वक ऐका। अरे तरुण आहे जवान, हे बरोबर
तरुण आहे जवान तो आहे या महाराष्ट्राच्या मातेची शान. परत आहे का? तरुण आहे जवान तो आहे या महाराष्ट्राच्या मातेची शान. गीता भागवत ज्ञानेश्वरी गाथा आपापल्या आईवडिलांच्या चरणी ठेवा तुम्ही माथा, मग होईल तुमच्या जीवनात पुण्याचा साठा. त्याला म्हणतात तरुण. काय म्हणतात? जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात है. जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है. मृत्यु होने के बाद लोगों के मन में जीवित रहना ये तो किए हुए कर्मों की बात है. ये जरूर नहीं कि इंसान हर रोज मंदिर जाए. काय? ये जरूर नहीं कि इंसान हर रोज मंदिर जाए. कर्म ऐसा होना चाहिए कि जहाँ इंसान जाए वहाँ मंदिर बन जाए. विठ्ठल विठ्ठल. खरं तर रिकाम्या मांडण्यावरती झाकण आणि चुकीच्या विचाराची पाठ राखण कधी उपयोगाची नसते. पवन महाराज, तुम्ही चांगले का वाईट याचा विचार करत बसू नका हो. ज्यावेळेस लोकांना आपली गरज असते दादा, त्यावेळेस आपण त्यांच्यासाठी चांगले असतो. ज्यावेळेस आपली गरज संपली त्यांच्यासाठी आपण वाईट असतो. मग लोकांना दोष देण्यात आपली वेळ घालायची नाही. बघ, आपली वेळ बदला, सर्व काही आपोआप चांगलं होईल. खरं तर माणसाच्या जीवनाची प्रगती एका कबड्डीच्या खेळाप्रमाणे असते. बघा, तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच काही लोक तुमची पाय खेचायला सुरुवात करतात. साथ हा अपघात आहे हो, त्याचा अंकार कधी बाळगायचा नाही. कारण का? काळ आणि वेळानंतर जातीचं नाही तर माणुसकीचं नातंच कामाला आहे. सुख आपल्या हातात नाही दादा, मात्र सुखाने जगणं तर नक्की आपल्या हातात आहे ना. अहो, ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ते विष आहे, परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ते ज्ञानामृत आहे. एका मिनिटात तुमचं आमचं आयुष्य बदलू शकत नाही, मात्र एक मिनिट नीट विचार करून घेतले आणि निर्णय नक्की तुमचं आमचं आयुष्य बदलू शकतो. हिमतीने हरायचं, मात्र हिम्मत कधी हरायचं नाही पवन महाराज. कारण का? इथं प्रत्येक जण हिरा बनून जन्माला घातला जातो, मात्र चमकतो तोच जो घनाचे घाव सोसण्याची हिम्मत ठेवतो. बरोबर आहे? मिठाच्या भरणीला कधी मुंग्या लागत नाही, मात्र साखरेच्या भरणीला मुंग्या लागल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे? तसं ज्याची जीभ कडवी त्याला कोणीच बोलत नाही, मात्र ज्याची जीभ चांगली आहे ना त्याला हजारो लोक बोलल्याशिवाय राहत नाही. अहो, खरं तर कलियुगाचं पर्व आहे. काय? खरं तर कलियुगाचं पर्व इथं प्रत्येकाला गर्व आहे. मी आहे तर सर्व आहे, नाही तर बाकी सर्व व्यर्थ आहे. अरे वेड्या, इथं कोणाचाच कोणाचून काही राहत नाही. मग प्रेमानं जोडलेली चार माणसं आणि त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द ज्याच्याजवळ आहेत का, तोच या जगातला खरा श्रीमंत माणूस आहे. विठ्ठल विठ्ठल, हरे 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 विठ्ठल. या अभंगाद्वारे जगुरु तुकोबराय कीर्तन भक्तीचं वैशिष्ट्य सांगतात. लक्षपूर्वक माझ्याकडे लक्ष द्या. माता भगिनी, तुम्हाला माझा आवाज कळतो का? येतो ना पाठीमागे तुम्हाला? हा, येतो ना आवाज? तर मी बोलतो ते भाषा कळायला लागली ना तुम्हाला? भागाभागातली पद्धत वेगळी असते. तुम्ही म्हणाल म्हणजे आता आमच्या इकडे माणसं मेल्यानंतर जाळतात. तुम्हाला आवाज येत नाही का माझा? येतो ना? मी असं का म्हणलं विजू मला, भागाभागातली पद्धत वेगळी. प्रत्येक भागात तुम्ही जा, पद्धत वेगळी. नाशिक भागामध्ये जर पवन महाराज तुम्ही आम्ही गेलो तिकडे सुद्धा पद्धत वेगळी. बरोबर आहे का? दीपावलीचा प्रेड होता आणि थंडी खूप लागली. रात्री कीर्तन वगैरे झालं, 1:30च्या सुमारात मला थंडी जास्ती लागल्यामुळे ज्यांच्या घरी माझा मुक्काम होता आजीला म्हणलं, आजी. म्हातारी म्हणे, काय महाराज? म्हणलं, गार लागते, आणखीन काही पांघरायला आहे का? म्हातारीने मला आतून आवाज दिली, महाराज. म्हणलं, काय? बुरसून घ्या, बुरसून. हे तुम्ही ऐकलं का? मी म्हणलं मनातल्या मनात, नावच एवढं घाण दिसते ते किती घाण असेल. म्हणलं, आजी. काय महाराज? बुरसून नको. नाही महाराज, बुरसून घ्या, थंडी जाते. म्हणलं, मेलो तरी चालेल पण बुरसून अंगावर घेणार नाही. पण पवन महाराज थंडी फार लागू लागली. म्हटलं, काही का असं ना आजी, घेऊन या. म्हातारी घेऊन आली. आपल्या भागात त्याला गोदडी किंवा वाकळ म्हणतात, तिकडं त्याला बुरसून म्हणतात. म्हणलं, आजी कुठे बुरसून? हे काय म्हणे महाराज, बुरसून. बरं 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 बरं, याला म्हणतात होय बुरसून. मग पवन महाराज मी सहज म्हणून गेलो. म्हटलं, आजी इंग्लिशमध्ये थँक्यू बरं का, थँक्यू. आता म्हातारी कुठं कळते थँक्यू? म्हातारी मला म्हणते, महाराज आम्ही कसले थँक्यू, तुम्हीच थँक्यू. म्हणलं, ते खरंच नाही कळलं. मग माझ्या उशाला काय नव्हतं अब्दुल भाऊ, ते उशाला काही नसल्यामुळे म्हटलं, आजी मी तसाच झोपे गेलो कंटाळल्यामुळे. उशाला आहे का काही? उशाला? म्हातारी आत गेली होती, माझ्या जवळ आली, म्हणे, महाराज. म्हणलं, काय? बरं झालं तुम्ही विचारलं. म्हणलं, काय?
उशाला आहे का असं विचारलं. तेच तर सांगते म्हणे महाराज. मला सांगा ना आमच्या उशालनं, तुम्हाला आधीच कळालं नाही? कळलं. आमच्या उशालनं 12 वर्ष झाले अजून काहीच नाही. कळलं त्याला धन्यवाद, नाही कळलं त्याला डबल धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, हरी हरी. आता लक्षपूर्वक ऐका. अभंग जगू तुकोबरायांचा अभंगाद्वारे महाराज कीर्तन भक्तीचं वैशिष्ट्य सांगता वाक्यातून चिंतनाला प्रारंभ होतो. लक्षपूर्वक ऐका. काही संप्रदायाने कर्मयोगाला प्राधान्य दिलेलं आहे, काही संप्रदायाने भक्तियोगाला प्राधान्य दिलेलं आहे आणि काही संप्रदायाने ज्ञानयोगाला प्राधान्य दिलेले आहे. मग महाराज कशाला म्हणायचं कर्म, कशाला म्हणायचं भक्ती आणि कशाला म्हणायचं ज्ञान, 3 मुद्दे लक्षपूर्वक ऐका. आपल्याला जर मराठी साहित्याची आवड असेल तर साने गुरुजीने एक भारतीय संस्कृती नावाचं पुस्तक काढलं. त्यात त्यांनी जीवाच्या संबंधाने विषय मांडला असताना असा विषय मांडला, माणसा जीवनामध्ये कर्माचे हात असावे, ज्ञानाचं नेत्र असावं आणि भक्तीचं हृदय असावं. लक्षपूर्वक ऐका. कर्माचा संबंध हाताशी येतो, ज्ञानाचा संबंध नेत्राशी येतो आणि भक्तीचा संबंध हृदयाशी येतो. आणखीन सोपं सांगू, मी देवाचा आहे, मी देवाचा आहे, मी देवाचा आहे अशी भावना ज्या ठिकाणी तयार होते ना त्याला कर्म म्हणा. मी देवाचा आहे ही भावना बदलून देवच माझा आहे ही भावना ज्या ठिकाणी तयार होते ना त्याला भक्ती म्हणा. देवच माझा आहे ही भावना बदलून देव आणि मी एकच आहे अशी भावना ज्या ठिकाणी तयार होते ना त्याला ज्ञान म्हणा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी आपलं आणखी सोपं करून सांगतो, लक्षपूर्वक ऐका. लग्न झाल्यानंतर पत्नी म्हणते मी माझ्या पतीची आहे. बरं का पवन महाराज, तुम्हाला अजून अनुभव नाही ना? बरं ऐका. हां, मग काय फायदा? रॉंग नंबर लागला अतुल भाऊ. हां ऐका. आता लग्नानंतर पत्नी म्हणते मी माझ्या संदीप भाऊ पतीची आहे, याला कर्म म्हणूया. काही दिवसांना ती भावना बदलते पवन महाराज आणि ती म्हणते पतीच माझा आहे, याला भक्ती म्हणूया. याचा अर्थ काय? म्हणलं तसं ऐकते. कोण? मी नाही, ते. कोण ऐकते? बस म्हणलं की बसते, उठ म्हणलं की उठते, डबल बेल दिलं की सुटते. तुम्हाला अनुभव नाही का? का तुम्ही ब्रह्मचारी आहेत? हा बरोबर आहे का? त्यातल्यात पवन महाराज खेड्यातलं वेगळं आणि शहरातलं वेगळं महाराज. पण खेड्यातलं असं वजनात कम असते विजू महाराज. बरोबर आहे का? शहरातलं काही काही ठिकाणचं, सर्वच शहरातलं नाही महाराज. बरोबर आहे का? काही काही ठिकाणी फार अवघड असते माऊली. एकाने कीर्तन घेतलं माझं आणि त्याने फार आग्रह केला. म्हटले महाराज तुम्हाला आमच्या घरी यावंच लागते. म्हटलं उशीर होते हो. नाही नाही, आम्ही 2 वर्षापासून तुमची वाट पाहतो, तुम्ही काय येत नाहीत, तेच काय कळत नाहीत. म्हटलं नाराज होईल. मग त्यांचं लिफ्टमध्ये आम्ही वर गेलो आणि वर गेल्यानंतर त्यांनी बेल वाजवली. फक्त दरवाजा उघडला आणि हळूच म्हणते स्मिता. काय म्हणते? स्मिता ऐकतेस का? बाबा आले बघ, चहा करतेस का? तिने लगेच उत्तर दिलं महाराज. काय म्हणे माहिती आहे का? हे बघ श्याम, माझी आवडती आत्ता मी सिरियल पाहिली, मला जाम टेन्शन आलं बघ. एक काम कर, तू चहा कर. हां, बाबाला दे, मला दे आणि वाटल्यास तर तुला काय करायचं ते नंतर पर, म्हणजे भांडे वगैरे पुढचं पण बोलला. पण मी आता चहा करत नाही. हे शब्द मी ऐकले आणि मी ऐकल्यानंतर मला चहा घेऊसा नाही वाटला. मी म्हटलं मला चहा नको. नाही महाराज का असं बोलता? मला प्यायची इच्छा नाही. तिचं ऐकतं, तिचं मनावर घेऊ नका. म्हटलं तुझी बायको, मी कशाला मनावर घेऊ? बरोबर आहे का? नाही नाही तसं काय नाही म्हणे महाराज. ती फार मला माझ्यावरती प्रेम करते. म्हणलं आगला कशाला? मला घ्यायचं नाही चहा. महाराज तसं करू नका. त्याला पुढचं बोललो तुला. म्हटलं एक काम करा, काय तुम्हाला जास्त इच्छा आहे ना? हां, मला सुट्टे 50 द्या, मी रस्त्यानं जाऊन पितो. काय म्हणतील महाराज तुम्हाला रस्त्यावर तर जमते का? अशा वातावरणातलं पिल्यापेक्षा रस्त्यावर तो संदीप भाऊ जमते का नाही? बरोबर आहे का? फार अवघड कार्यक्रम महाराज. असंच लांबून प्रवासाला गेलो. आपल्याकडे आता बघा किती सुंदर आपल्या गावाच्या मंडळीने, आमच्या पवन महाराजांनी संदीप भाऊच्या घरी जेवण केलं आम्ही. आपल्याकडे पाहुणे रावळ्याला पद्धत काय, पाणी वगैरे देण्याची पद्धत आहे ना. तिथं मी लांबून गेलो आणि तिथं गेल्यानंतर विचारलं महाराज काय घेणार? म्हणलं काय देणार? बरोबर आहे का? पाणी वगैरे द्यायला पाहिजेत का नाही? नंतर मला म्हणले पाणी गिनी चहा वगैरे घेता काय? नाही म्हणलं रॉकेल घेतो थोडं असेल तर. नंतर पवन महाराज मला विचारण्यात आलं जेवणामध्ये काय काय घेता? मी म्हणलं कडबा घेतो, गवत घेतो, आणखीन काय? मला फार विचित्र अवस्था आहे हो, काय सांगा तुम्हाला. पण खेड्यातलं असं गजानन पाटील वजनात काम असते. बरोबर आहे का? खेड्यातलं
एक भजन्यान माझी तारीख घेतली. आता माऊलीच्या कृपेने गाडी आहे, त्यावेळेस काही गाडी नव्हती. आणि तारीख घेतल्यामुळे ते म्हणे महाराज आमचं जागर आहे, म्हणजे भजन आहे आमचं, तुम्ही एक काम करा इथे थांबा, आमचं भजन झालं की आम्ही तुम्हाला उठवायला येतो. म्हणलं ठीक आहे. महाराज त्यांचे 2:30 ते 3 वाजले, गवळणी वगैरे 3 वाजता ते असं मला उठवाय आलं. आणि चला म्हणे आपल्या घरी आंघोळ वगैरे नाश्ता वगैरे करून तुम्ही जा सकाळी. म्हणलं ठीक आहे बा. मग आता सकाळी 4चा आम्हाला 4 वाजले तिथं जायला. झोपेचा टाइम त्या माऊलीच्या एवढं कडी वाजवली. ओय कोणाला? आपल्या बायकोल म्हणते उठ महाराज आला, म्हणजे आले नाही आला बरं का पुरुषोत्तम महाराज. उठते का नाही? तिने आवतून आवत त्याला काय सकाळी सकाळी ट्वाय 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 लावलं, साखर झोपेचा टाइम. उठ महाराज आला. ती चुकून मला म्हणे हो घाला तिकडे त्याला चुलीत. म्हणलं रामकृष्ण. आता चुलीत घाला म्हणल्यावर पवन महाराज मी म्हणलं रामकृष्ण हरी. तिने माझा आवाज ऐकलाय म्हणे बाय 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 रातचे सुनील मारायत का काय? म्हणलं हो हो या या. म्हणलं मला घालते काय चुलीत? उठ बाबांना चहा वगैरे कर. पण हे वजनात महाराज बरोबर आहे का? खेड्यातलं वजनातच काम असते. सासरवाडीत पवन महाराज भांडण झालं घरी त्याचं. त्याला वाटलं कुठं जावं, मग ते सासरवाडीत गेलं. आणि सासरवाडीत गेल्यानंतर ती सासू महाराज गव्हाचे व्यवसाय होता. आता गहू काढणी येते ना काही दिवसांनी. ते नुकतेच शेतामध्ये गेले. त्याला वाटलं घरी थांबल्यापेक्षा आपण सुद्धा शेतामध्ये जावं. हे शेतामध्ये गेलं. मग काम करू लागलं. दुपारचं जेवायला आणि ठेसन भाकर वाढली. सासून जे असेल ते वाढव ना. पण सासू वाढता वाढता म्हणते जवाई बापू चांगला बेस समजा. ते म्हणे घरीदारी एकच दिसायला बरोबर आहे का? चांगला बेस समजा. ते म्हणे समजायचं काय का? आम्ही आलं ते खायला लागलो. संध्याकाळी मराठीनं पिठलं केलं ज्वारीची भाकरी. त्याला म्हणे श्रीखंड समजा. आता ते थोडं हुडच होतं. ते म्हणे समजा म्हणते काय? त्यानं रातभर दम काढला. सकाळी त्याला वाटलं आता काय खरं नाही आपण गेलं पाहिजे. पण नाही नाही तसं जाऊ नका जेवून जा. अहो ठेसान सकाळी भाकरच केली. म्हणे याला पुरणपोळीचा बेस समजा. त्यानं अशी बाही मांग केली. तिच्याकडं खंदशी अशी ठेवली. कोणाच्या? सासूच्या. सासूर म्हणे वाईट नका वाटू ते मग मामानं हल्ली म्हणून समजा. काय म्हणे? म्हणून काय काय या जरी म्हणलं कीर्तन आता ती तिथून बसता मग कोण हल्ली म्हणून तुम्ही समजा. विठ्ठल विठ्ठल लक्षपूर्वक ऐका दादा की पत्नी म्हणते पतीच माझा आहे. इथून आपला विषय गेला की त्याला भक्ती समजूया. ऐका ना, दोन्ही ज्या वेळेस वयस्कर होतात आणि मंदिरामध्ये जातात आणि एकमेकाकडे पाहतात, एकमेकाच्या डोळ्यात पाणी येतं आणि पती म्हणतं का ग काही नव्हतं आपल्या घरी बघ काबाड कष्ट केले आपण. अरे पदवीधर मुलं बनवले देवाने. आपल्याला काही कमी केलं नाही रे. कधी तू मला वाईट बोलली नाही, मी सुद्धा तुला कधी वाईट बोललो नाही ग. असं मला वाटते आपण दोघं एकच आहोत. अशी भावना ज्या ठिकाणी तयार होते ना त्याला ज्ञान म्हणायचं. काय म्हणायचं? ज्ञान म्हणायचं. मग जगद्गुरु तुकोबारायांना प्रश्न केला महाराजजी इथपर्यंत आम्हाला कळलं हो, पण नेमकं तुम्ही कशाला भक्ती म्हणता? महाराज सांगतात हेची थोर भक्ती
साठी जोरात देतो. पादक महाराज हे सोपं नाही माता भगिनी. तुमच्या गावात आलं म्हणून पवन महाराज असं नाहीये, फार कसरत करावं लागते. रात्रात इंद्रायणी घाटावरती त्रिकिट तख्ता पहा, पखवाजाच्या बोटात ते महाराजाच्या ओटात ते पखवाच्या बोटात असते. बोटात म्हणजे कळलं तुम्हाला. आता ऐका, मी माझ्या ओटाने म्हणून दाखवतो. पवन महाराज बघा आता, बोल. त्रिकिट तख्ता आहे का नाही? हा, धागिनत्ता. मला एवढंच येते भाऊ. विठाला विठाला विठाला. काय सांगू लागलो मी? म्हणा कीर्तन. बरोबर आहे का? श्रोते कमीच आहेत पण चांगले. भक्तिमती माता तुमची संख्या जास्ती दिसायली जरा. बरोबर आहे, तुमची संख्या जास्ती. भक्तीचं खातं तुमच्याकडेच आहे. हे तुम्ही गेले कुठं? म्हणजे काय एवढेच आपल्या गावात? परगावचे काहीतरी मंडळीचे. बरोबर आहे का? परगावचे हातवर करा. कोण कोण याच्यामध्ये? 1 2 3 4 5. आणि आपल्या पवारवारीची कुठे गेली माणसं मग? हा हा नाही, असू द्या असू द्या. मी शेवट बोलतो. विठ्ठल विठ्ठल. थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. माया संसाराची संकल्पावी हेची थोर भक्ती आवडते देवा. हे तुक भरायचं म्हणणं. माऊली येरवी ती जाणं आचवती ही परिणा सरती परी माझी स्वरूप स्थिती भक्ती जाण. आणखीन ऐका ना, गर्गाचार्यांना विचारलं, महाराज तुम्ही कशाला भक्ती म्हणतात? महाराज सांगितलं, पूजेमध्ये प्रेम असणं याला सुद्धा भक्ती म्हटलं पाहिजे. बरोबर आहे का? आता पूजा करायची, कोणाची पूजा करायची? देवाची. आलं तुमच्या लक्षात? पूजा करायची आणि लक्ष कुठं असलं पाहिजे? संसारात नसलं पाहिजे. कुठं असलं पाहिजे ते? देवाकडे. आणि देवाला आवडणारी माणसांनी पूजा भक्ती केली पाहिजे. देवाला काय आवडतं? पवन महाराज आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. आणखीन काय सांगितलं? तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवाचा आवडे देवासी तो ऐका आवडे देवासी तो ऐका. किती समर्पक वाजवले तुम्ही दोघंही वाहक. बरोबर आहे का? चांगलं वाजवले. त्याच्यामुळे मला कीर्तन करण्याकरता प्रोत्साहन भेटणार आहे. नाही तर काय काय थाप टाका ते धुमाकून टाकते. बरोबर आहे का? काय काय लोक तर म्हणतात महाराज चला कीर्तनाला. काय काय म्हणतात त्यांची इवळणी होऊ द्या. तुम्हाला इवळणी कळलं नाही का? हे जे चाल म्हणतात त्याला काय काय इवळणी म्हणतात. इवळणी नाही बाबा, मग ती कीर्तनातली चाल आहे. काय रंग भरे कीर्तनात म्हणजे महाराज एकटा बोंबलून रंग भरत नाही. बरोबर आहे का? त्याला मृदंग लागते. मग प्रमाण लावणी मृदंग लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने.
हे कीर्तनाची परंपरा आहे, बरोबर आहे का? पण महाराज सांगू लागले आणखीन कशामध्ये महाराज, ऐका ना. व्यासदेवानं विचारलं महाराज तुम्ही कशाला भक्ती म्हणतात? महाराजांनी स्पष्ट सांगितलं कथेमध्ये प्रेम असणं, बरं का पवन महाराज, त्याला सुद्धा भक्ती म्हटलेल्या पाहिजेत. ती कथा नाही हो, बरं का. मग काय ते? कथा अमृत आहे बाबा. काय आहे? कथा अमृत आहे. आणि जर अमृत तुम्हाला प्यायचं असेल तर कुठं जावं लागतं? स्वर्गात. इकडं सांगितलं महाराजांनी, काय नाही, कुठं जावं लागतं? मग इथं कोणा अमृत प्यायचं हातवर करा. माय कशाला प्यायचं? स्वर्गात जावं लागते. बरोबर आहे का? कोणाला प्यायचं? पण तुम्ही चांगला रिस्पॉन्स देता, बरोबर आहे का? नाही तर काय काय पुढंच परवा एक बसलं कीर्तन आलं, बरं टाईट कपडे, मला वाटलं चांगला शिवताय काय करू. मग अतुल भाऊ त्याला म्हणायचं, म्हणलं बाबा, मी उलट बोललो त्यांना पवन महाराज, म्हणलं कीर्तनात बसल्या टाळी नाही वाजवली पाहिजे. म्हातारा म्हणजे खरे खरे. म्हणलं विठ्ठल विठ्ठल म्हणलं नाही पाहिजे, तरी म्हातारा म्हणते खरे खरे. म्हणला म्हणजे मी उलट बोलतो, म्हातारा खरं खरं म्हणते. मागून सोबदार आला मा कानात म्हणते, महाराज त्याच्यानंतर नांदी राग मग ते बैर असं म्हणल्यावर काय फायदा मारा. विठ्ठल विठ्ठल. अमृत महाराज पिल्यानंतर माणूस अमर होतं, लक्षपूर्वक आहे का? पण त्याचा पुढचा मुद्दा फार महत्वाचा आहे. काय? अमृताची ताकद कुठपर्यंत? जोपर्यंत तुमच्याकडं पुण्याचं गाठोड आहे का तोपर्यंत फक्त ताकद पुरते. याला पुरावा माऊली सांगता ऐका. हे मग दया पुण्याची पावटी सरे, इंद्रपदाची उटी उतरे, येऊ लागती माघारे, मृत्यू लोका. पुण्य संपलं की तुम्हाला वापस यावं लागतं. अमृत पिल्यानंतर माणूस अमर होतय महाराज, ऐका ना. पण त्या नारायणाची भेट करून देणार नाही. पण काही साधक म्हणले हो महाराज, आमचा जन्म कलियुगामध्ये झाला हो, आम्ही बरेचसे कीर्तन ऐकले हो, पण आम्हाला मेळ लागेल हो महाराज. आम्हाला सांगा, आम्हाला सुद्धा भक्ती करायची, आमचा उद्धार करून घ्यायचा. मग काही साधन आहे का? महाराज म्हणले नक्की साधन आहे. काय? कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, तुम्हाला कलियुगामध्ये जन्म झाला, म्हटले बरोबर आहे. मग तुम्हाला उद्धार करून घ्यायचा, म्हटले हो महाराज. मग आम्हाला साधन सांगितलं. काय? कलियुगा माझी करावे काय? पुढं काय? नर्तन का काय म्हणले? काय? कीर्तन, बरोबर आहे का? मग काय होईल? तेने नारायण देईल भेटी. बरं महाराज, इथपर्यंत आमच्या लक्षात आलं महाराज. पण या कीर्तनाचा नेमका परिणाम कसा आहे त्याचं उत्तर महाराज अभंगाचे.
महाराज सांगतात कीर्तनचा अंग कीर्तनचा होय अंग हरिरूप. आता ऐका, हा अभंग संपूर्ण जरी तुमच्या पाठ नसेल तर कानपाड तरी आहे, आणि कानपाड जरी नसला तर दोन शब्द नक्की पाठ पाहिजेत, कीर्तनचा अंग पुढचा कीर्तनचा अंग. आणि महाराजांची स्पष्ट भूमिका आहे की महाराज या कीर्तनाने माणसाचं अंग हरिरूप होतं. पवन महाराज, आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुकोबाराय म्हणतात की बाबा या कीर्तनाचा एवढा अधिकार आहे की या कीर्तनाने माणसाचं अंग हरिरूप होतं. पण माझा प्रश्न तुम्हाला आहे की मग तुमच्या सकट माझ्या सकट आपलं अंग हरिरूप झालं का? आणि तुमचं आमचं अंग जर हरिरूप होत नसेल तर प्रश्न निर्माण होतो की नक्की आपण कीर्तनच ऐकतो का? विठ्ठल विठ्ठल लोक आम्हाला भूषणाने सांगतात महाराज, म्हणलं बोला दुंडा महाराजापासून कीर्तन ऐकतो आम्ही तुमच्यासारखे शेंडीवाल्या महाराजापर्यंत. बदल काही नाही. बरोबर आहे का? कीर्तन महाराज हे परिवर्तनाचं साधन आहे. कशाचं माय बापू? कीर्तन टाइमपास नाही, टाइमपास मोबाईल निघला. बरोबर आहे का? पहिले चॅनल होते 90-100 चॅनल होते, पण आता तुम्हाला टाइमपासला भरपूर आहे. पण महाराजांची स्पष्ट भूमिका आहे की या कीर्तनाने माणसाचं अंग हरिरूप होतं. बरोबर आहे का? मी सांगितलं, लोक सांगतात आम्हाला तुमच्यासारखे कीर्तन आम्ही लय ऐकतो, म्हणजे तुमच्यासारखे महाराज आम्ही उगाळवून. बोला ना माय, तुम्ही नाराज आहेत का माझ्यावर? हां बोला स्पष्ट, मी तुमच्या लेकरासारख्या तुमच्यासारखे महाराज आम्ही उगाळून पेले. महाराजांनी सांगितलं. बरोबर आहे का? हां, त्यातल्या आमच्या नशिबाला हे भेटूच नाही. कोण आपल्या गावात नसतील ना? वा वा, पाऊले चलती हा पंढरीची नाही, मग काळी पाटी ढवळं नाव. तुम्हाला मागं आवाज येत नाही का तिकडे? बरं, ते इतके हुशार महाराज, दारू वाईट आहे हो, माणूस वाईट नाही असं मला म्हणायचं. बरोबर? तुम्हाला वाटतं का दारू पिणारे बिचारे चांगले ते फक्त पिल्यावरच बिघडतात. अजून नाही कळलं तुम्हाला? विजू महाराज, पवन महाराज एकाची बायको म्हणे घरी आलं दारू पिऊन, म्हणते मी तुम्हाला किती दिवस सांगते दारू सोडा दारू सोडा. ती बायको म्हणे उलट्या डोक्षाची आहे तू. म्हणे कस काय? इथं दारूलाच पैसे नाही, सोडा कोणाच्या बापाचा आणू. म्हणजे काय बोलतील सांगतात नाही महाराज. एकाने सांगितलं मला, तर पाठीमाग खोकला लागला होता, कोरोनाचा नव्हता, कोरोनाचा. महाराज काय लोक मजा घेतली सांगतात नाही. पवन महाराज तुमचं बरं होतं ना. माझे मित्र मला भेटायचे, कोरोना लागला, लॉकडाऊन झालं, जवळचे, मला तशी बोलायला ताकद नाही, पण ते म्हणायचे महाराज. मग आम्हाला लोकांनी विचारावं, महाराज आता धर्मसंकट कधी जाईल, असं नव्हते विचारत. मग महाराज म्हणलं काय? कोरोना लागल्यावर तुमचं आता बंद झालं. काय म्हणायचे? तुमचं आता बंद झालं. म्हणलं हो द्या ना, आता काय आम्ही धोत्रा थोडे खाणार आहे. काय बोलतील काय सांगतात नाही. मग ते खोकला लागला, जवळची मित्र म्हणले महाराज तुम्ही चांगल्या डॉक्टरकडे जा. हे तिकडं गेलं, गावातले दारू पिणारे पण सुद्धा मला मानतात महाराज. ते म्हणे महाराज आता जाणं भाग पडलं, ते मानते म्हणलं काय माझी लय श्रद्धा आहे तुमच्यावर. म्हणलं बरोबर आहे, एक काम करा, काय आपलं ऐका. मला तर आम्ही सांगतो लोक आहे, तुम्ही सांगा आम्हाला. म्हणलं काय कर आपलं ऐका फक्त. म्हणलं काय खोकला घालायचं तुमचा? म्हणलं हो. मग पठ्ठ्याचा ऐका. म्हणलं काय फक्त एक टोपण घ्या. अरे बापरे, काय मला? मग मी म्हणलं का हो, आता एवढ्या मी डॉक्टरच्या महागाच्या गोळ्या टॅबलेट वगैरे सलाईन वगैरे घेतले, ते ना थांबेन, तुमच्या टोपणात जाईल का खोकला? ते म्हणे चट जाते. मला काय म्हणे चट जाते. म्हणलं कस काय? 2 एकर जमीन होती पट्ट्याची. म्हणलं मग चट गेली. म्हणलं राग राग म्हणे टाका. येणं काय केलं, उचलणीचा दोघड गोटा घेतला आणि हिरी टाकला. आणि बायका वाटलं बाई खरंच पडलं का काय? बायकोनं दरवाजा उघडला आणि ती हिरी जवळ गेली. इतकं नंबरी होतं, हे पलिकून आलं, घरात गेलं, कडी लावून घेतली. आणि बायको म्हणे आता काय करशील? ती म्हणे उघडा. बिलकुल नाही, मी उघडा म्हणते तुम्हाला, बिलकुल उघडत नाही म्हणे. मी अख्खं गाव जमा करेल म्हणे. कोण म्हणे? बायको म्हणेल.
मी त्यो म्हणे कर कर का मी लोक आले की लोकाला विचारेल मी कडी याच्यामुळं लावून घेतली की ही रातच्या गेलती कुठं. दारू पडाय साधू समजू नका तुम्ही. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराजांची स्पष्ट भूमिका आहे. महाराज म्हणले बाबा या कीर्तनाने माणसाचं अंग हरप होतं. महाराज एखादा पुरावा आहे का हो नक्की सांगेल. लक्षपूर्वक आहे का किती ताकद आहे महाराज कीर्तनाची. हे फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला. हे कीर्तन आहे काय लय लांब नाही. कुठं औंढा नागनाथ लय लांब नाही महाराज. ते मंदिर फिरलेले किसाची ताकद आहे ती कीर्तनाची. बरोबर आहे. आणखीन काय महाराज या कीर्तनाने अंग हरप होतं म्हणजे काय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पाहायचं की बाबा हे कीर्तन तुम्ही आम्ही ऐकतो या कीर्तनाने कोणाचं तरी अंग हररूप झालं. आपलं झालं नाही पण कोणाचं झालं ते लक्षपूर्वक ऐका. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सिंहासनावरती बसले. लक्षपूर्वक ऐका. तेवढ्यात रुक्मिणी माता आली. प्रभू वंदन केलं. आज तुम्हाला वेळ आहे का. कोण म्हणते रुक्मिणी माता. देवाने सांगितलं का ग रुक्मिणी. काय ना तुमच्या उपस्थितीमध्ये मला एक छोटासा कार्यक्रम पार पडायचा. हा मग तुम्हाला वेळ आहे का. देवाने सांगितलं मला वेळ आहे. मग देवा तुमच्या पायाला हात लावून सांगते बरोबर तुम्ही 4 वाजता माझ्या कार्यक्रमाकरता या. देवाने सांगितलं येतो. रुक्मिणी महाराज तिथून गेली. ऐका आपल्याला अंग हरप कोणाचं होते ते पाहायचं. रुक्मिणी गेली. बऱ्याच दिवसानंतर अर्जुन त्या महालामध्ये पहिला त्याने पाऊल टाकला. जगाच्या मालकाची नजर अर्जुनाची नजर एक झाली. हो एवढं प्रेम होतं ज्ञानेश्वर उघडा मग आपल्याला कळेल. देवाने पाहला अर्जुनाला आणि अर्जुनाने देवाला पाहिलं. न बोलता एकमेकाचे डोळे बोलायला लागले. जवळ आला अर्जुन. भगवंत धावले. कडकडू मिठी मारली. नुसतं गुरु शिष्याचं प्रेम नव्हतं दादा. मग एक भक्ताचं प्रेम होतं. एक मित्राचं प्रेम होतं. आणि जगाच्या मालकाचे उद्गार सांगतो तुम्हाला. अर्जुना बरा दिवस झाले रे बाबा तू आला. बस अर्जुना मला काहीतरी तुला सांगायचंय. ऐका आता तुमचं आमचं जर काही दुखा लागलं कारण आपण जगाच्या मालकाला सांगतो पण जगाचा मालकाचे शब्द आहेत की अर्जुनाला म्हणतो की मला तुला तरी काहीतरी सांगायचं. माझा प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही किती सुद्धा मोठे व्हा पण तुम्हाला सुख आणि दुःख कोणातरी एकदा तरी एखाद्या माणसावर तुम्हाला सांगावसं वाटतं. असा प्रत्येकाचा एक न एक माणूस असतो बघा. मामा चुलता आणखीन कोणी मित्र वगैरे. पण हा जगाचा मालक आहे. जगाचा मालक काय म्हणतो माहिती आहे का. अर्जुना बस रे मला काहीतरी सांगायचं. अर्जुनाच्या डोळ्यात पाणी आलं. देवा संकट आलं तर जग तुझ्याकडं पाहतं रे. आणि तू एवढा मोठा म्हणतो की मला तुला काहीतरी सांगायचं. मला सुद्धा काहीतरी ऐकायचं देवा. पण ऐक ना फार कंटाळलो मी. फार थकलो देवा. तू सांगायचं असेल मात्र मला झोप लागेल. मग मला थोडी विश्रांती करू दे बघ आणि नंतर निवांत सांग. देवाने सांगितलं अर्जुना बस खाली इथंच बस. त्या ठिकाणी पळला अर्जुन आणि थकल्यामुळे झोप लागली. पण ऐका ना आश्चर्य झालं हो. मुखातून प्रभूचं नामचिंतन येईल यात काही विशेषता. अर्जुनाच्या रोमारोमातून पवन महाराज नामचिंतन सुरू झालं. काय श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी ये नाथ नारायण वासुदेव ये नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. भगवंताने मुखाकडे पाहिलं. नामचिंतन सुरू आहे. कान पाहिले. रोमारोमातून नामचिंतन सुरू आहे. जगाच्या मालकाला आश्चर्य वाटलं. अरे 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 आतापर्यंत भक्त भरपूर पाहिले नामचिंतन करणारे पण माझ्या अर्जुनाच्या रोमातून नामचिंतन निघत आहे. देवाला आश्चर्य वाटलं आणि देवाला बायकोने सांगितलं होतं. हे लक्षात आहे तुमच्या की देवा इकडं 4 वाजले पण देव ते काम विसरला. मग बायकोने काम सांगितलं विसरलं ते देव होता. आता आम्हाला एकदा सांगू द्या बरं का गजानराव. 3दा हॅलो काय म्हणली होती तू. म्हणजे घरी तसं प्रेशर असलेलं असतेच आहे का नाही. तुम झालं ना
हा ठीक आहे, बरोबर आहे का? अतुल भाऊचं नामचं बरं, संदीप भाऊचं काय विषय काय, बरोबर आहे का? मला जगाच्या मालकाचं काम होतं ते, जगाच्या मालकाने त्या भजनामध्ये डोलत राहिले. कोण? प्रभू. 4 वाजले, 4:30 वाजले, 5 वाजले, सत्यभामा आली, मात्र लाल बुंद झाली. कोण? रुक्मिणी. हे बघ, मी देवाला सांगितलं होतं का काय, बरोबर 4 वाजता या 5 वाजायला लागले ग, देव आला नाही. सत्यभामा म्हणली ताई काळजी करू नका, मी जाते देवाला बोलवते. देवाच्या ठिकाणी गेली, तिथं काय चालू होतं महाराज? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. सत्यभामा सुद्धा विसरले, टाळ पडले होते, ते टाळ गेले आणि वाजवायला सुरुवात केली. 6 वाजले, नारदजी आले आणि नारदजी आल्याबरोबर रुक्मिणी मातांनी सांगितलं, देवा नारदा, देवाला मी टायमिंग दिला होता, 4 वाजले, आता 6 वाजले. नारदजी म्हणले त्याला देव दुसऱ्याचेच कामं लय करा वाटतात. ते म्हणले बाकीचं बोलू नका रुक्मिणी, तुम्ही जाण बोलवा ना देवाला. तर नारदजी महान भगवत भक्त होते, तिथं गेले महाराज आणि ते वातावरण पाहिलं. नारदजी सुद्धा त्याच्यामध्ये रमून गेले. श्रीकृष्ण गोविंद. रुक्मिणी म्हणते आता नाही, आता मी जाणार. नको नको, ते देवाला बोलणार. आणि जवळ गेली, महालामध्ये प्रवेश केला. जगाच्या मालकाने ओळखले की रुक्मिणी रागामध्ये इथं आलेली आहे, पण माझ्या अर्जुनाचं नामचिंतनामध्ये व्यत्यय नाही यायला पाहिजेत. जगाच्या मालकाने फक्त रुक्मिणीला असा हात केला. कसा? असा हात केला. 16,108 होत्या. किती होत्या? नुसता असा हात केला, पण 16,108 अशा गप्प राहायच्या. इथं एक सुद्धा मेळ लागू देत. मी लांबचं सांगल तिकडलं, आणि तिकडे गेला विकडलं सांगतो मग, बरोबर आहे का? रुक्मिणी माता आली, त्या आनंदामध्ये महाराज रमून गेले. आणि ज्यावेळेस अर्जुन जागे झाला आणि सर्वांना आश्चर्य वाटलं, अर्जुनाला प्रश्न केला अर्जुनाने, देवा काय उत्सव आहे? देगाच्या मालकाने सांगितलं, रे तुझ्या मनामध्ये जे गुह्य होतं, जे लपलं होतं ना, ते प्रगट झालं रे. मुखातून नामचिंतन येईल याच्यात विशेष नाही रे अर्जुना, मग तुझ्या रोमातून नामचिंतन येईल, एवढं तुझं अंग हरिरूप झालं. हरी 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 बरोबर आहे. एकदा लग्न ठरू द्या, लग्न ठरल्यानंतर मला ठरल्याबरोबर साखरपुडा वगैरे बाबा, साखरपुडा मावशी ताई ती तुम्हाला म्हणणार, महाराज तुम्हाला माहित नाही का काय, आता माझं लग्न ठरलं. मग तिकडलं अन्न बेजारी असले, ती म्हणते आता मी बेजारी झाली. बरोबर आहे का? अहो किती एकनिष्ठ सांगू तुम्हाला. हात तिचे असतात, हो हातातल्या बांगड्या त्याच्या नावाच्या असतात, गळा तिचा असतो, गळ्यातलं मंगळसूत्र त्याच्या नावाचं असतं, पाय तिचे असतात, पायातले जोडवे त्याच्या नावाचे असतात, कपाळ तिचंच असते, पण कपाळाला कुंकू त्याच्या नावाचं असते. म्हणून तर हातातले पायातले जोडवे, हातातल्या बांगड्या, गळ्यातलं मंगळसूत्र आणि कपाळाचं कुंकू हे सौभाग्याचं वायंदान आहे. काय आहे? संस्कृती आपली धर्माला बांधली लक्षपूर्वक आहे का? म्हणून तर माता भगिनींनो काय करतात महाराज, अहो तिळी सक्रातीपासून मागच्या महिन्यात, बरोबर आहे, तिळी सक्रातीपासून रथसप्तमीपर्यंत बिचारा आपापल्या नवऱ्याचं नाव घेतात. बरोबर, ही पद्धत ही संस्कृती आपल्याकडंच आहे. पण जरा भानगड आहे, ज्यांना साड्या आणल्या त्या बिचारा जरा आनंदात घेतात. याचा अर्थ साड्या नाही आणल्या त्या घेत नाही असं नाही म्हणत मी, मग पण जरा दुःखी असतात. मेला मुर्दा, बरोबर आहे का? दरवर्षी मला साडी आणत नाही असं होते की नाही महाराज, बरोबर आहे का? पण ज्यांना साड्या घेतल्या त्यांना माहीत असते यांचा गट पडते. ज्यांना नाही घेतला ना, हे घेणारे आहे वाण घ्यायला घे ग नाव, घे ग नाव, घे ग नाव. ती रागरागत नाव घेते महाराज. नाव कसं घेते माहिती आहे का? देवळीत होती घासणी, देवळीत होती घासणी, बरं का गजू महाराज. डुकरांदरी ढुसणी, धोंडा गेला प्रसाकर, डुकरांदरी ढुसणी. तिसरी महाराज उसरी होती, ती माहिती आहे का? लिंबाचा पाला हाले डुलू डुरू, राव लग्नात असे डुकराचं पिलू. तिसरी नाव केली महाराज. काय घेतलं म्हणजे खारीक खोबरं केलं वाटून, ठसून आमऱ्या बसला रुसून, त्याला खाल्लं मी चाटून पुसून.
हे नाव काय कमी आहेत का महाराज? बरोबर आहे का? पण जिला लक्षात ठेवा, आपल्या पतीचं नाव दिल्या घरी सुखी राहते हो. हे कुठे आपल्या धर्मात आहे महाराज. तिकडं कधी ऐकलं का माऊली तुम्ही? काय चहा केला निघून गेला चिवडा करते ताजा, तिकडं ऐकलं का तुम्ही? चहा केला निघून गेला चिवडा करते ताजा, अब्दुल भाई मिळाला तर गप्पुरा भाज्या. असं नाही महाराज. ही संस्कृती आपल्या किती एकनिष्ठ सांगू तुम्हाला. ऐकताय ना तुम्ही? आता घड्याळ फार दुष्ट आहे. घड्याळ पुढं पुढं चाललो पहा ना, जवळजवळ आला आपला वेळ आहे का नाही? घड्याळ किती दुष्ट आहे बघा. ते म्हणतात ना, रे संसार संसार जसं कबसेच घर, बशी बसे आरामशीर कप हिंडे दारोदार. बरोबर आहे ना? आता प्रत्येकाच्या घरात कबसीचं घर आहे. बरोबर आहे? काही काही ना कळायला वाटते आधीच आहे का नाही? सांगा ना मला, कबशीला किती स्टँडर्ड जागा आहे पवन महाराज? आणि कप कुठे लटकला असा? बशी वरून पाहिजे संदीप महाराज. बरोबर आहे का? वरून पाहिजे. मग हा आता वार आता कसा लटकवला, वाराला का इकडं वाराला का तिकडं. बरं बघा ना तुम्ही, गरम गरम चहा कशा असते? पटपट बोला, कशात असते? कपात. बरोबर आहे का? हा. आणि गार झाल्यानंतर बशी. गजानराव कशात असते? बशीत आहे का नाही? बशी आहे बसलेली. कपाचा कान जरी तुटला तरी त्याला सुट्टी नाही हो बिचाऱ्याले, सुट्टीत नाही. मग हिरव्या मिरच्याची चट नाही, लाल मिरच्याची. ए कप रे बाबा कप. बरोबर आहे का? आणखीन ऐका ना महाराज, जर बस स्टँडवर जायचं म्हणलं लांब कुठं, रिसोडला बस स्टँडवर जर गाडी आली रे की पिशव्या घेऊन कोण पळते? पटपट पट बोला बोला, कोण पळते? हां कप पळते आहे का नाही? जागा कोण पकडते? कपच पकडते. आणि बसते कोण? बशी आहेच आपली बशी. बरोबर आहे का? मी याच्या पुढं सांगू, घरात जर कमी अधिक जास्त काही झालं आणि जर कर्ज काढायचं काम पडलं तर कोण काढते कर्ज? बोला 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 बोला. बरोबर आहे का? आणि कर्ज काढून आणलेले पैसे कोणाच्या हातात जातात? बशीच्या. बरोबर आहे का? आणि इकून तिकून जर कर्ज नाहीच फिटलं तर लिंबाला लटकते कोण? याच्या पुढं सांगूच का आता? आणि लिंबाला लटकल्यावर आत्महत्याचे पैसे आल्यावर मजा कोणाची? मेला रे कप मेला. फार अवघड आहे मला. पण आता मला पुढचा मुद्दा सांगायला लक्षपूर्वक आहे का दादा? ह्या जरी गोष्टी खऱ्या असतील ना, आता सुंदर सांगतो. अरे ज्या बापाने तळहाताच्या फोडासारखं 21 ते 22 वर्ष सांभाळलं दादा, त्या बापाचं एका मिनिटात नाव पुसते हो. आणि तिकडलं नाव जोडते, त्याला म्हणतात मुलगी. लक्षात ठेवा, त्याला म्हणतात मुलगी. साधा त्याग नाही दादा. अरे ज्या घरात 22 ते 20 वर्ष राहिली ना, ज्या घराला माझं माझं म्हणते, मैत्रीण माझ्या, ते शेत माझं, बापाला जर कोणी बोललं ना शेजारी पाजारी, तिला आवरत नाही महाराज, तिला राहवत नाही हो. घरात येते आणि रडते, माघारी जाते शेजारच्याकडं, तुमच्या पाया पडते हो. माझ्या बापाला बीपीचा त्रास आहे बघा, कृपा करते. झाला असेल माझ्या बापाकडून कमी जास्त, पण तुमच्या पायाला हात लावून सांगते की माझ्या बाबाला बोलू नका. लक्षात ठेवा, काळजी करते हो. कोण करते दादा? मुलगी करते. सांगू तुम्हाला, किती सुंदर जीवन असते मुलगीचं बघा. लग्न व्हावं आणि लग्न झाल्यानंतर महाराज ती पहिल्यांदा आपल्या सासरी जाते बघा, परत माहेरी येते, परत जाते. परत एका महिन्यानंतर ज्यावेळेस आपल्या माहेरी येते ना, तर आताच्या फोडासारखंच्या बापाने सांभाळ असताना तो बाप आपल्या लेकीची वाट पाहतो बघा. गावात लग्न नाही, तालुक्यात लग्न झालं नाही कोणाचं, असं लग्न करतो कोण? बाप. आणि मुलीची वाट पाहतो. मुलगी जवळ आल्या पोरीची तब्येत खराब दिसते आणि अंतःकरणात भाव प्रगट होतो की देवा, माझ्या लेकराला तळहाताच्या फोडासारखं वागवलं रे, पण एका महिन्यात एवढी तब्येत खराब झाली. पण आल्याला बाप विचारत, संध्याकाळची वेळ होते आणि बाप एका रूममध्ये दोघंच बाप लेगं जातात. आणि ताई, काय बाबा बरं आहे ना तुझ्या सर्व तिकडं सासरी? थोडी थांबती मुलगी. हो पप्पा ठीक आहे. पण बापाचे शब्द असतात, बाळा तू माझ्या पोटचा गोळ आहे राजा, खरं सांग ना, माझी शपथ आहे तुला, सर्व जर ठीक आहे तर मग तुझी तब्येत का खराब झाली रे? हे शब्द ऐकल्यानंतर मुलगी आहे ना बापाच्या गळ्यात पडते, रडायला लागते. आणि मुलीची उद्गार आहे, बाबा मदत माणसाने फसवलं हो बाबा. सांगितलं बाबा याला नोकरी आहे हो, पण नोकरी नाही बाबा त्याला. मग
हा बाप्पाच्या जीवनावरती मोज मस्ती करतो एवढंच नाही, फार वाईट हे स्वभाव बाबा. रोज मारतो मला. एके दिवशी गालात मारली, कवळ्या गालात मारली, केसाला धरलं, फरफडत लाता बुक्क्याने ज्यावेळेस मारत आलं मला, अंगणामध्ये लाता बुक्क्याने तुडवलं बाबा. पण याचा स्वभाव वाईट असल्यामुळे मला सोडाय कोणी नाही आलो. पण मला खरं सांगू बाबा, रोज मार खाल्ल्यानंतर आतमध्ये गेले, कॅनची घेतली रॉकेलची अंगावरती टाकणार, त्यावेळेस तुमचा चेहरा मला आठवला. बाबा किती खर्च केला माझ्या लग्नासाठी तुम्ही. बँडवाल्याच्या पाया पडला बाबा तुम्ही, आचार्याच्या पाया पडला. मला कळलं बाबा की जो माणूस भेटेल त्या माणसाला हात जोडू लागले बाबा तुम्ही. आणि म्हणू लागले की हो 31 तारीखला माझ्या ताईचं लग्न आहे, तुमचं काही काम असू द्या पण माझ्या बाळाला आशीर्वाद देण्याकरता तुम्ही या. मला सर्व आठवलं बाबा, म्हणून तुमच्या पायाचा आसरा घेण्यासाठी इथं आलो बाबा. तुमची शपथ घेऊन सांगते बाबा, आता माझी जाण्याची इच्छा नाही. ऐकताय तुम्ही? पहाडासारखा बाप असतो ना, डोक्याला हात लावतो, खाली बसतो, घरातून आई येते, मुलीला पलीकडल्या रूम येते, डोळे पुसते, सांगते बाळा काय केलं तू रे? तालुक्यात लग्न झालं नाही बाळा, 2 एकर तुझ्या बापाने शेती ऐकली, कर्म धर्म सेवकाने तुला कसं भेटव रे? तुझा बाप गावचा पाटील आहे, गावचा न्याय करतो तुझा बाप. पण एवढं मोठं लग्न करून जर लोकाला कळलं ना की तू जाणार नाही, आता तुझा बाप जिवंत राहणार नाही रे. आम्हाला माहिती आहे 15 दिवसांनी पूर्वी तुझ्या बापाला अटॅक आला. आता तू जर नाही गेली तर बाप खसून जाईल ग, ताई खसून जाईल. हे शब्द ज्यावेळेस मुलीने ऐकले, अश्रू पुसले बघा. आणि आई बाबाला अटॅक आला, सांगितलं नाही तुम्ही? नाही बाळा, आई ऐक, माझ्या बाबाचं जीवन जर माझ्या पुढे वाढत असेल ना, ती तुझी मुलगी सांगते. ऐक काय म्हणते माहिती का मुलगी? तुझी मुलगी म्हणते आई मला त्या लोकांनी तोडलं तरी चालेल, आई मारलं तरी चालेल, रॉकेल अंगावर टाकलं पेटून तरी चालेल आई, पण मी आता माझ्या सासरी जाईल आणि माझ्या बापाचं नाव केल्याशिवाय राहणार नाही. त्याला म्हणतात मुलगी. कोण म्हणतात दादा? त्याला म्हणतात मुलगी. म्हणून तर जीवन आहे. ती मुलगी तुम्हाला काय मागते माहिती का? वरदान मागते. किती अवघड परिस्थिती महाराज सध्या, किती अवघड झालं बघा ना. लोक मुली मुली करायला लागले हो, मुली भेटेनात. पाठीमागच्या काळामध्ये स्त्रीभूण हत्या फार झाली पवन महाराज, त्याचं प्रतीक हे वाज लक्षात ठेवा ना. म्हणून यांच्या आग्रह असतं. आपलं सुप्रसिद्ध गीत आहे, याला विषयाला अनुसरून आहे. महाराज काय म्हणतात? गर्भातलं बाळ आपल्या आईला म्हणते. काय म्हणते ऐकताय तुम्ही? बघा ना, डोळ्यासमोर चित्र उभं करा. एक गर्भातला बाळ आपल्या आईला करुणीची हाक मारते आणि ते बाळ म्हणते 9 महिने 9 दिवस नाक मुरडणार माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू ये. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवाई. अविचारण तू माझा करू नको घात ग, जन्मभर ठेविनाई मी तुला सुखात ग. तुझ माझं नशीब, तुझ माझी पुण्याई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवाई. पाहू दे ही दुनिया मजला डोळे भरून, घाल अंगावरी माझ्या मायेचं पांघरून. तुझ्या मंजुळ वाणी मधुनी मज ऐकू दे अंगाई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवाई. मुला परी मुलीला मिळो जन्माचा आनंद. मुला परी मुलीला मिळो जन्माचा आनंद. तूच भ्रूण हातेला घाल पाय बंद. तूच भ्रूण हातेला
घाल पाय बंद तारण मारण तुझ हाती सर्व काही वंशाच्या दिव्या पायी नको पण ती जाऊ पाय वंशाच्या दिव्या पायी नको पण ती जाऊ बघा किती गोड आहे म्हणून विनंती आतापर्यंत आता तर शक्यच नाही पण कोणाला वाटत असेल की गर्भपात करू नका फार मोठं ताकद पातक आहे महाराज लक्षात ठेवा काय करते मुलगी हो अहो एकीकडे मुलगा आहे मुलगा वाईट नाही असं नाही म्हणत महाराज पण समर्पण करते काळजी कोण घेते बाबा फक्त मुलगीच घेते म्हणून कशी भक्ती करावी महाराज सांगू लागले पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी ठीक आहे महाराज पण तुम्ही या कीर्तनाला दोनदा चांगलं म्हणले कीर्तन चांग हे दोनदा का म्हटलं महाराज म्हणले कीर्तन आरंभालाही चांगलंय म्हणून कीर्तन चांग एक आणि कीर्तन परिणामाला सुद्धा चांगलंय म्हणून कीर्तन चांग दोन मग अशा कीर्तनाने महाराज काय होतं माणसाचं अंग हैरूप होतं आणि एकदा का माणसाचं अंग हैरूप झालं की माणूस प्रेमाने डोलायला लागतो अभंग दुसरं चरण प्रेमे छंदे वा माता भगिनीनो तुम्ही कीर्तन सुंदर ऐकता पुरुष मंडळी तुम्ही सुद्धा सुंदर कीर्तन ऐकता पण भोजन झालं ना तुमचं भोजन म्हणजे जेवण झालं ना हा बोल जा मग भजन तुम्ही काय कोणी करणार बरोबर आहे का पण माझा असा नेहमी नामचिंतन सुद्धा थोडंफार तरी झालं पाहिजे बरोबर आहे का हां मग तुमची संख्या कमी आहे तरी सुद्धा तुम्ही माझ्या पार्टीची माणसं कोणाच्या पार्टी करते तुम्हाला आम्हाला काय उभं नाही राहायचं वा वा टाळी टाळी विठ्ठल वा वा हो विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा वा 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 हा विठ्ठल माझा पुरुष मंडळी घ्या खाली घ्या हो ते का सांगा लागतं मला पहिले गुरु आलते आमच्या हात हे प्रत्येक कशाचं आहे विठ्ठल माझा आणि मी विठ्ठलाचा म्हणून तर महाराज आमच्या भाऊने फुलं टाकले बरोबर आहे का आणि त्याचं नामचिंतन घ्यायचा नाही तर फुलं मग शेवट पडतात मग हे तुम्हाला कळत पण बरोबर बाबा
हा म्हणून ज्याची त्याची अवस्था तशी त्याची व्यवस्था. देवाचं नामचिंतन केलं की काय पडतं अंगावरती. हे जर नाही पोहत, हे जरी नाही पडले पण मारा तर बोलायचे फुलं सुद्धा पडले पाहिजेत का नाही, आहे का नाही. हा आता भक्तिमती मतात तुमचा नंबर. भजन म्हणणार ना तुम्ही, रुसले नाहीत ना माझ्यावर. हा 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 सोपं भजन तुमच्याकडे. नामदेव जनाबाई बोला. रेंज आलं नाही अजून तिकडं. बरं परत. हा नामदेव जनाबाई वा वा. सोपान काका मुक्ताबाई. पवन महाराज मात्र तुम्हाला वरदान आहे. आमचं झालं पण काही काही बळबळच म्हणलं विठ्ठल यांचा आवाज ह्या म्हणजे लता मंगेशकर. यांचा आवाज कधी बरं का बापू खराब होत नाही. याचं कारण आहे ना, कधी तंबाखू खात नाही, मिसरी कवा लावत नाही, बिड्याचं काही संबंधच नाही. आपलं चालूच आहे. बस झालं मारा आता उरका, हाय का नाही. परत येत. हा नामदेव जनाबाई वा. सोपान काका मुक्ताबाई वा वा. हा मागच्या बाया त्याच्यामुळे आव का नाही ऐकायला, आहे का नाही. दोन्ही वर्ग तुम्हाला खूप खूप धन्यवाद. वेळ जरा कमी आपल्याकडे, आहे का नाही. आता सामुदायिक भजन हो पार खुमाय. एकदा पक्ष असेल नंतर टाळं वाजतील, नंतर तुमच्या टाळ्या वाजतील ना बरं का. टाळ. आणि माझा एक नेम आहे पवन महाराज. विषय कसा आहे, आता कीर्तन होणार, चाल होणार, पुन्हा सर्वजण तुम्ही पाया पडणार. पण माझ्याकडं असा नेम आहे, तसं पायात पडत नाही. मग कमीत कमी 500 एक तरी बरं का. खुर्चीवरची आजी काय माऊल्या म्हणतील आम्ही काय आणलं नाही, 2-2 मणी द्या. पुरुषोत्तम महाराज परवाच्या कीर्तनात मी असं म्हणलं, आजीनं 2 मणी दिले, सोन्याचे नाही काळे. का अभिनंदाचा भागी लक्षपूर्वक आहे का. म्हणून महाराज सांगतात प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव. महाराज कुठं डोलावं, कीर्तनात डोलावं. नाचावं कुठं, कीर्तनात नाचावं. काय वर्णन करावं महाराज तुमच्या गावचं. खरंच छोटीशी वस्ती आहे पण अतिशय लावण्य संपन्न हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. खरं तर धर्माचं प्रतीक आहे. मला एक वाक्य बोलायचं तुम्हाला. अरे दुसऱ्या धर्माला जर आपापल्या धर्माबद्दल स्वाभिमान असेल तर माझा प्रश्न आहे तुम्हाला की आपल्या सुद्धा आपल्या धर्माचं स्वाभिमान असलं पाहिजे. बरोबर आहे. हा उशिरा का होईना पण आपल्यात एक रत्न आपल्या गावाला लाभलं. त्यांच्या माध्यमातून हा उत्सव सुरू आहे. अतिशय सुंदर तुमची वाटचाल आहे बघा. लक्षपूर्वक आहे का. अहो ही सप्ते झाली पाहिजे. हे बघा सप्ते करणं म्हणजे तुमच्याकडे जास्ती पैसा झाला आणि कुठेतरी 7 दिवस एकत्र यायचं आणि ते पैसा उधळायचा, त्याचा अर्थ तसा नाहीये. काही डोकं लावायचं नाही. काही काही लोक तसं डोकं लावतात. मग आणि आपण सर्वांनी एकत्र यायचं, याचं नाव उत्सव. सर्वांनी एकत्र येऊन महाराज कथा कीर्तन श्रवण करायची. भक्तीचा रस, भक्तीचं इंजेक्शन हे 7 दिवसामध्ये घ्यायचं आणि वर्षभर आपलं काढायचं. टाटा बिर्ला सर्वांना माहिती आहे ना. हे म्हणलं की तुम्हाला पटण्यासारखं आहे. इतकं बिजी सेटल आहे त्या माणसाचं. त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही एवढे बिजी असता मग 7 दिवस कशी श्रवण कथा करता. त्यांनी इतकं सुंदर उत्तर दिलं महाराज. त्यांनी सांगितलंय बघा 24 तास जर मोबाईल चालवायचा असेल तर 2 तास त्याला चार्जिंग बॅटरी करावं लागते. पटलं तुम्हाला. 24 तास जर मोबाईलला चालवायचा असेल तर 2 तास चार्जिंग करावं लागतं. तसं वर्ष जर व्यवस्थित काढावं लागल,
काढायचा असेल तर हा सुद्धा एक देहरूपी मोबाईल आहे। बर काय, हा सुद्धा एक देहरूपी मोबाईल आहे। याला सुद्धा महाराज 7 वर्षातनं 7 दिवसाची चार्जिंग झाली की वर्षभर माझा आनंदात जातं। कळलं तुम्हाला? तसं अहो छोटे छोटे मुलं आहेत बघा ना, किती आनंद यांच्याकरता सप्ताह खरा महाराज, बरोबर आहे का? लेकरं हालत नाही डुलत नाहीत, अतिशय टक माझ्याकडे लावून बघतायत। भविष्य उद्याचं लक्षात ठेवा ना, कळतं तुम्हाला? भविष्य दादा, अरे याच्यातलं कोणी महाराज, कोणी मिलिटरीमध्ये जाईल, कोणी शिक्षक होईल, डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, पण तो सांगेल काय तुमच्या विशिष्ट गावची काय बाई, बाहेरला जर कोणी गेलं तर आमच्या इथं चांगला सप्ताह झाला का असं म्हणसाल काय, आमच्या इथं लय मोठा बंगला बांधला, ते दुसरं ऐकणार पण नाही। बरोबर आहे? एका आईचे लेकर झालात हा उत्सव या ठिकाणी संपन्न करतात। माझा विषय काय चालू, माणसाने डोललं पाहिजेत, पण या भक्तिरसामध्ये नाचलं पाहिजेत, टाळ घेतला पाहिजेत, विना वाजवला पाहिजेत। बरं का संदीप भाऊ? आनंद आहे महाराज, बरोबर आहे का? संदीप भाऊ म्हणले महाराज आम्हाला ट क फ माहीत नव्हतं, बरोबर आहे महाराज, पण हे रत्न आपल्या काय प्रारब्ध असतं महाराज, बरोबर आहे का? एक सांगू तुम्हाला, सहजासहजी महाराज माणूस महाराज होत नाही, लक्षात ठेवा, त्याला लागतं पुण्य, आणि यांच्या आईवडिलाचं पुण्य लक्षात ठेवा। महाराजांच्या आईवडिला आणि काय गोड स्वभाव आहे महाराज, गुरुजी गुरुजी करून महाराज मला सकाळपासून कमीत कमी 50 फोन झाले असतील। महाराजांना म्हणलं काळजी, आणि असं स्टेटस आहे महाराज, यांना विजू महाराजांना माहिती मी स्तुती कोणता महाराज जर आणायचं तर त्यांना तुम्ही फक्त सांगा, ते तुमच्या इथं हजर करतात। तुम्हाला वाटतं काय महाराज लोक पैसे नाही देतात म्हणून? चुकीचा समज तुमचा। त्याला सुद्धा महाराज काहीतरी टेक्निकल लागतं, ओळख लागतं, लक्षात ठेवा। आणि आल्यानंतर आनंद वाटला। माझा विषय चालू की नाचलं पाहिजे पोरं, कुठं रे? कीर्तनात नाचलं पाहिजे, डोललं पाहिजे कुठं महाराज? मी काय समजतो विचार का, बरोबर आहे का? प्रेमे छंदे नाचे डोले, नाचावं महाराज, कुठं नाचलं पाहिजे? इथं आलं पाहिजे। नाचण्याची पद्धत तरी कधीपासून सुरू झाली माहिती आहे महाराज तुम्हाला? माहिती कुठं नाचलं पाहिजे? अरे बाबा, भगवान शंकरची वरात निघाली आणि वरात निघाल्यानंतर वराड नव्हतं नाचायला, मग प्रमाण आहे, भूते बेताळ नाचते, भूते बेताळ नाचते, महादेवा लग्नात कोण नाचलं? भूते बेताळ नाचत, त्याचं लक्षपूर्वक महादेवाच्या लग्नात भूतनातलं काहीच विशेष नाही। अलीकडल्या लग्नात तुम्हाला बाया सुद्धा नाचताना दिसतात, ही शोकांतिक आहे, बरोबर आहे? अरे काय कोणतरी बँड आला त्याला माझी हिंदूची माय बहीण नाचवण्या खालता कर माझा हिंदू धर्म, आवाज बरोबर करा बाळा। पूर्वीच्या काळामध्ये हिंदूची माय बहीण जबरदस्ती उचलून जनावर खात नेऊन नाचत होते। ज्यावेळेस माझ्या राजांचा जन्म झाला, स्वराज्य निर्माण झालं, त्यावेळेस ती गोष्ट बंद पडली। आणि त्याच माझ्या राजाच्या स्वराज्यामध्ये आपलीच बहीण भरत चौकात नसते, आपलाच बिन व्यक्ती शोकांची मान टाकतो। भारतीय संस्कृती का जय भवानी जय शिवानी थोडी थोडी दावानी हा शिवाजी महाराजांचा आदर्श आहे। एकीकडे आवाज दिला तो अंधार होत चालला, दिवा पाहिजे, आणि महाराष्ट्र बरोबर होत चालला, जिजाऊचा शिवा पाहिजे। अरे दादा, शिवाजी राजा जन्माला येईल, पण त्यासाठी जिजाऊ जन्मानंतर गरजेचं आहे का नाही? माझ प्रत्येक घरात जिजाऊ आहे, मग शिवाजी राजा का जन्म येत नाही माहिती तुम्हाला? खेड्यापाड्यातली मस्त जिजाऊ महाराज, सिटीतली अवघड कार्यक्रम। 10:30 तुलसी नाटक पाहायला बसली, 6:30 की 10:30 तुलसी नाटक झाल्याशिवाय टीव्ही सोडत नाही। शे आजी बिचारा आहे, तो हाताने जेवण घेतो, जिजाऊला पश्चाताप होत नाही। तुम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज ओळखलं, शिवजयंती आली की राजे तुम्ही पुन्हा जन्माला कशा बिड्यावडा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा माय बापून। अरे ज्या राजांची आपण जयंती साजरी करतो ना, त्या राजाचं आत्मचरित्र वाचारे, साध्या सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं माझ्या राजाला। आणि आज सावध व्हा, लक्षपूर्वक आहे का? त्यांचं राशन कार्ड पहा, आपलं राशन कार्ड पहा, आपलं कसं आहे हम दो हमारे दो, आणि त्यांचं कसं आहे हम दो हमारे 50। निस्ती मोटरसायकल बाहेर निघू द्यावर बाई लगे आवाज देते, आजी सुनते हो जरा रुक जाना, हमें भी साथ लेके चलना, आपके आगे रुखसाना उसके पीछे छकीना, दोनों को आगे सरका देना, फिर आप बैठ जाना, आपके पीछे हुसैन, हसन के पीछे हुसैन, जागा असली मी बसेन।
एवढे एका मोटरसायकल लक्षपूर्वक आहे का रे बाबा? 4-5 वर्षाचं पोरग असते, 10 वर्षाचं पोरग दिवसातनं 10 वेळेस नमाज पाडते, 5 वेळेस नमाज पाडते. अरे आमचं 22 वर्षात ठोळ मग एकदाही मंदिरात नाही. शोकांतिका आहे. शुक्रवार रिसोर्ट जवळ आहे तुम्हाला. शुक्रवारी किती मोठं दुकान असू द्या हो, बंद ठेवतील. गावात वर्षात एकदा सप्ताह असलो, कीर्तनाला जा वाटत नाही. ही आपली शोकांतिका नाही. किती अवघड समजते माय बापू. किती बोलावं, किती सांगावं. बरोबर आहे. हा, एक वाक्य पुन्हा बोलू तुम्हाला. एखाद्या मुसलमानांना जाऊ तुम्ही भेटा आणि त्याला म्हणा आल्ला नाही ते मान्य करणं आहे. तुम्हाला काहीतरी बोलल ते त्यांना 100% आलाचं अस्तित्व मान्य हो, पण तुम्हाला 30% हिंदू समाज दाखवून देतो की त्यांना देवाबद्दलच अस्तित्व मान्य नाही. इतके हलकट अवलादीत महाराज, काय सांगा तुम्हाला. बरोबर आहे. काही काही लोक म्हणतात बस हे गाड्या घेतल्या, घोड्या घेतल्या. बरोबर आहे का? अरे तुम्ही दिलेला पैसा आम्ही दारू गंजात मटक्यात तर घालत नाही दादा. मग मला सांगा, या भर कीर्तनात एका जरी माणसाचं व्यसन सुटलं तर असं तुमच्या कीर्तनाचा खर्च राहिला का निघाला. बरोबर आहे. मग कीर्तन कथा हे परिवर्तनाचे साधन आहे बाबा. मग नाचावं कुठं तर इथं नाचलं पाहिजे. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी, धर्मवीर संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाची आहुती दिली ना, त्यांचं बलिदान व्हायला नाही जाऊ दिलं पाहिजे हो दादा. अरे काय ताकद आहे माझ्या राजाची. ऐकायचे तुम्हाला? ऐकायचे एकदा ऐका. किला मराठी मुलकाचा छत्रपती शिवाजी महाराजांचे गर्जना करायचे. लक्षपूर्वक ऐका. ओ किल्ला मराठी मुलकाचा राजाने घडविला, किल्ला मराठी मुलकाचा शिव राजाने घडविला. राजा रहित चालाने, राजा रहित चालाने, ज्याने इतिहास घडविला. राजा रहित चालाने, इतिहास घडविला. राजा रहित चालाने, मराठी मुलकाचा शिव राजाने घडविला. मराठी मुलकाचा शिव राजाने घडविला. राजा रहित चालाने, घडविला. राजा रहित चालाने, इतिहास घडविला. राजा रहित राजा रहते शिवाजी
सध्या आवाजाची गरज आहे, लक्षपूर्वक आहे का? कारण आपला जर आवाज पुढे निघाला नाही तर आपले हार होऊ शकते. म्हणून तर महाराज देवाची गरज नाही. काय परत तुमचा आवाज आला पाहिजे. फक्त तुम्ही थांबा आता. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की. वा वा वा. या आवाज काढायचा जरा आता संघटन राहू द्या. आपल्या जर निष्ठानिष्ठी झाली तर फार अवघड कार्यक्रम आहे. म्हणून जिथे शिवभक्त उभे असतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाला कुणाची भीती करा. आदर्श आमचे राजा शिव छत्रपती कोण आहे? एक सांगू तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नुसतं नाव नाही हो. तर काय छे म्हणजे छत्ते हत्तीचे बळण असणारे, त्र म्हणजे त्रस्त भोगणा करणारे, प म्हणजे परत्न फिरणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्य तेज, जी म्हणजे जवानचे पुत्र, अरे म म्हणजे महाराष्ट्राची शान, ह म्हणजे हरण मानणारे, रा म्हणजे राजाचे हितचिंतक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे? आणि आता जवळ जयंती आली पोरो, तुमच्या या लेकराकरता टाळी वाजवा बरोबर. आनंद घेतला पाहिजे महाराज, बरोबर आहे का? अरे ओम बोलल्याने साई मिळते, साई बोलल्याने शक्ती मिळते, राम बोलल्याने मुक्ती मिळते, पण जय शिवराय बोलले आम्हाला 100 वाघाची ताकद मिळते. त्याला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून नाचायचं कुठं तर इथं नाचलं पाहिजे. हे मुलं नाचले, प्रेमे छंदे नाचे डोले, हरपले देह भाव पुढं, एक देशी जीव कळा हा सकळा सोयरा, तुका मने उरला देव.
हरि हरि प्रेम तुका म्हणे बोला दे गेला भेव त्या काळे प्रेमे छंदे नाच डोले हरपले देह भाव ज्ञानेश्वर माऊल